चंद्रभागेला पाहिलं तरी अवघ्या तीर्थाचं दर्शन घडतं. अवघीचं पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखल. यांनी पंढरीला बघितलं तर सगळे पाप आपले दिवरून जातात. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार जंबूकर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करत आहेत. तर हा माझा पहिलाच डॉक्युमेंटरी शूट आहे. तर आपण आज पंढरपूर नगरीमध्ये पोचलो आहे. तर आज 23 जुलै. तर आपण इथे काही मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी आलो आहे. जसं की आज वाखरीचं रिंगण आहे. तर आज प्रस्थान माऊलींकडे होणार, म्हणजे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल होणार आहे वारकऱ्यांची. तर आमच्यासोबत आमची पूर्ण टीम आहे. तर तुम्ही पाहू शकता की हे सगळे आमचे फोटोग्राफर टीम आहे, यांच्यासोबत आम्ही आलो आहे. तर इथे पाहू शकता की वारकऱ्यांची सगळी लगबग पाहायला भेटते आपल्याला इथे. तर पाहूया पुढे आपण व्हिडिओमध्ये. पण सध्या आता वाखरीच्या रिंगणामध्ये पोचलो आहे. तर इथे वारकऱ्यांची लगबग पाहू शकता. इथे तयारी चालू आहे आता सध्या. काही ते बसण्याच्या रिंगणाच्या तयारीमध्ये चालले. तर काही लोकांचा तर नाश्ता चालला आहे. चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल, चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल, चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल. वाट पाहतो भक्ताची लागे आषाढी चाऊल, वाट पाहतो भक्ताची लागे आषाढी चाऊल, चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल. होऊ शकता मित्रांनो, इथे अशा प्रकारे भजन चालले आहेत. ह्याचे तुम्ही आत्ताच मुवमेंट पाहिले की भजन किती छान प्रकारे चालू आहे सकाळी. ते आपल्या टेंटमध्ये बसून सकाळी वाखरीच्या मैदानामध्ये काही लोक इथं भजन करत आहेत. खरंच मित्रांनो, हे दृश्य पाहण्यासारखं आहे. वैष्णवांचा मेळा लागल्यासारखं इथे. माझी एकदम घरचा परपंच सोडून आली. मला ते आठवण पण येत नाही कोणाची. माऊली 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 आम्हाला कधी भेटेल माऊली, आम्ही हीच काळजी घेतो आता. पण माऊलीने आम्हाला कुठेच काही कमी पडू दिलं नाही. सगळं व्यवस्थित आहे. फक्त आम्हाला माऊलीचं दर्शन व्यवस्थित मिळायला पाहिजे एवढी इच्छा आहे आता. कुठेच कमी नाही, सगळं भरपूर आहे पांडुरंगाचं. मुरली वाजवी काना वाजवी काना, जाऊ काशी रंदावना, मुरली वाजवी काना वाजवी काना. रामकृष्ण हरी. पाहिलेच तुम्ही आत्ता ह्या मावळींनी पण एक गवळण म्हणली. तर अशा प्रकारे खूप आपल्याला नवीन नवीन पाहायला भेटतात इथे वारकरी. प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहे. जसं काही इथे आम्ही तिघेजणं पण आत्ता शूटच करतो आहे. सगळ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू आहे. पण हा खूप म्हणजे आपण बोलतो ना की वैष्णवांचा मेळा, तर हा जसा वैष्णवांचा मेळा भरला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे हे चालले आहेत. टाळ मृदुंग वाजवतात. इथे पण काही लोक फुगड्या खेळतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मुवमेंट पाहायला भेटतात. म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी चाललं आहे. जसं की इथे पण मुवमेंट कॅप्चर करताय. आणि इथे पाहू शकता की हे पण रिंगणाला भोवती पहिली जर वारी आली तर रिंगणाला एक राऊंड मारतात पूर्ण. असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कामं चालले आहेत. मित्रांनो, इथे पाहिलं तर एक माऊली वर चढून
गजर करताना तुम्हाला माऊलींचा दिसत आहे. बघा इथे कामामधून जातोय मी. दिशी झाले आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. माणसाने आयुष्यामध्ये एकदा का होईना वारी केली पाहिजे. का वारी केली पाहिजे तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर हा आनंद तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तुम्हाला आनंद भेटतील, वेगवेगळ्या प्रकारचे आनंद भेटतील, पण हा आनंद वारकऱ्यामधला तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आम्ही सर्व गुरुबंधूंनी जो आज आनंद घेतला आहे वारकरीच्या रिंगणामध्ये, तुम्हाला या पृथ्वी तलावर नव्हे, भारत देशामध्ये नव्हे, तर तुम्हाला कुठेच आनंद दिसणार नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गातले देवसुद्धा म्हणत असतील की आम्हाला या पृथ्वी तलावर जन्म व्हावा. का व्हावा तर या वारकऱ्यामध्ये आनंद घेता यावा म्हणून. हा असा आज वारकऱ्याचा आनंद पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे, भारत देशातून संपूर्ण आज वारकरीच्या रिंगणाला सर्व वारकरी मंडळी जमलेले आहेत. तरी आता माऊली येतच असतील. माऊली आल्याच्या नंतर अजून खूप मोठा आनंद आहे. रामकृष्ण हरी. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्ट देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक वेळ देखलिया. म्हणजे जर आपण नुसतं जन्माला येऊन जर विठोबाचं मुख जरी पाहिलं, एकदा दर्शन तरी घेतलं, तर या जीवनाचं सफल झालं असं होतं, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. रामकृष्ण हरी. तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे माऊली भेटलेले आहेत. तर त्यांनी त्यांचा अनुभव आणि काही कडवे शेअर केले आहेत. आनंदाचे डोळे आनंदाचा रंग. या वारकरी वारीमध्ये आनंद घेताना माऊलीच्या पालखीमध्ये सोहळ्यामध्ये चालत असताना आळंदी ते पंढरपुरी अशी वारी आहे. वारीमध्ये निघाल्यानंतर माणूस म्हणतो की वारीला खूप दिवस लागतात, पण तू बघता बघता वारीमध्ये कधी वारकरीच्या रिंगणात येतो आणि कधी हा आनंद घेऊन कधी आपण पांडुरंगाच्या चरणी जातो. ते कुणाला किती 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 दिवस लागतात असं वाटतात, परंतु बघता बघता दिवस निघून जातात. हो, वारकरी हा रिंगणामध्ये येतो आणि हा आनंद घेत असतो. हा आनंद महाराज कुणाला भेटत नाही, कारण की हा आनंद घ्यायचा म्हटला तर वारीमध्ये यावं लागतं आणि वारीमध्ये येण्यासाठी खूप भाग्य लागतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, कारण की हा सुख सोहळा बघायचं म्हटलं तर वारीमध्ये यावं लागतात. वरून देवदेवतासहित बघत असतात की हा आनंद आम्हाला का भेटत नाही, कारण की हा आनंद घेण्यासाठी पृथ्वी तलावरती मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यावा लागतो आणि वारीमध्ये यावं लागतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं चंद्रभागेला पाहिलं तरी अवघ्या तीर्थाचं दर्शन घडतं. अवघीच पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. नुसतं पंढरीला बघितलं तर सगळे पापं आपले दिवरून जातात. अवघिया संता एक वेळा भेटते पुंडलिका दृष्टी देखलिया. नुसतं पुंडलिकाचं दर्शन झालं तर सगळ्या संतांचं दर्शन होतं. आणि तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखलिया. विठ्ठलाचं दर्शन झालं तर तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. छोटा माऊली आपण पाहू शकता इथे. तर आपल्या बाजूला एक छोटा माऊली आहे. किती छान मस्त वारी चालली, तुम्ही बघू शकता इथे. हा वैष्णवांचा मेळा आणि हाच सुखी सोहळा. तुम्ही बघताय की आता आपण वाखरी मैदानात बसलो आहे. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचं इथं शूट केलं आहे. जसं की वेगवेगळे वारकऱ्यांचे आपण मुवमेंट पाहिलं आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारचे ते नृत्य असू दे किंवा वेगवेगळे खेळ चालतात. जसं की दहीहंडी आहे, तिथं वेगवेगळ्या वेशभूषा घातलेल्या वेगवेगळे वारकरी पण आले वेगवेगळ्या गावांमधून, वेगवेगळ्या तालुक्यांमधून. तर त्यांच्यासोबत पण आपण चर्चा केली. तर सोबतच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गवळण दाखवल्या किंवा त्यांचा अनुभव सांगितला. तर आपल्याला ह्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला ह्या वाखरी रिंगणामध्ये बघायला भेटतात. तर इथे माऊलींची पालखी साधारणतः 4च्या दरम्यान
येते इथे पोचते, तर त्यानंतर इथे रिंगण सोहळा होतो. तर हाच आपण पुढे पाहूयात या रिंगण सोहळ्यामध्ये. माझा पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे या वारीमध्ये. पाहूयात आपण व्हिडिओमध्ये. हे अतोनात गर्दी आपण इथे पाहतोय. तर आता माऊलींचं आगमन आता थोड्याच वेळात इथे होईल. आम्ही वाखरी रिंगणामध्ये उभं आहे. तर पाहूयात आपण ह्या रिंगणामध्ये आपल्याला कसे व्हिडिओ मिळतात माऊलींचे. तुम्ही आसपासचा परिसर पाहू शकता की आत्ताच 6:30 वाजले आहे. तर रिंगण सोहळा आत्ताच पूर्ण झालेला आहे. तर आपण पाहतोय ही अजून पण किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर माऊलींची जी पालखी आहे ती पुढच्या प्रवासाला चालू झाली आहे. तर मी इथे पाहतोय आत्ताच की गर्दी कमी व्हायचं मागे ना, अजून पण गर्दी आपल्याला होताना दिसते इकडे.